हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण। आजचा आपला सेकंड चॅप्टर असणार आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1। त्यामधला पहिला पॉइंट आहे सजीव आणि जीवन प्रक्रिया। विद्यार्थ्यांनो, मानवी जे काही शरीर आहे या मानवी शरीराचे कार्य सुरळीतपणे पार पडण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या अशा संस्था असतात। त्या संस्था कोणत्या कोणत्या आहेत? पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, त्याचबरोबर उत्सर्जन संस्था आणि नियंत्रण संस्था। या सर्व ज्या संस्था आहेत या डिटेल्समध्ये आपण याच्या मागच्या इयत्तेमध्ये सर्व शिकलेले आहोत। तर यामध्ये मी थोडक्यात तुम्हाला सांगते पचन संस्थेचे कार्य काय आहे। तर जे आपण अन्न पदार्थ खातो हे अन्न पदार्थ व्यवस्थितरित्या डायजेस्ट करण्याचं काम कोणाचं आहे? पचन संस्थेचं। त्यानंतर श्वसन संस्थेचं कार्य काय? ऑक्सिजन आतमध्ये घेणे, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे, हे जे काही कार्य आहे हे श्वसन संस्थेचे कार्य आहे। रक्ताभिसरण संस्था, रक्ताभिसरण सर्व जो काही ब्लड फ्लो आहे हा आपल्या बॉडी मध्ये सगळीकडे सुरळीतरित्या होणे हे रक्ताभिसरण संस्थेचे कार्य आहे। उत्सर्जन संस्था, शरीरामधल्या टाकाऊ पदार्थ जे आहेत हे शरीराबाहेर टाकण्याचे काम हे या उत्सर्जन संस्थेचे आहे। आणि शेवटची नियंत्रण संस्था, नियंत्रण संस्थेचे कार्य काय बघा? नियंत्रण संस्थेचे कार्य काय आहे? ज्या काही आपल्या हालचाली आहेत किंवा आपल्याला एखादी गोष्ट सांगितली की ते आपण पटकन करतो, म्हणजे तुम्हाला सांगितलं पेन उचला की तुम्ही पेन उचलता, हे जे काही आहे तुमचे जे काही कोऑर्डिनेशन होतं बॉडीमध्ये आणि मेंदूमध्ये या सर्व मध्ये कोऑर्डिनेशन आहे हे काम कोण करतं? नियंत्रण संस्था करते। आता या ज्या सर्व संस्था आहेत या सर्व संस्था आपल्या शरीरामध्ये अविरतपणे कार्य करत आहेत, परंतु ह्या ज्या कार्य करतात ह्या कशा करतात? इंडिपेंडेंटली कार्य करतात, म्हणजेच त्या स्वतंत्रपणे कार्यरत आहेत परंतु एकमेकांच्या समन्वयातून सुद्धा त्या कार्य करत आहेत। म्हणूनच आपली जी काही बॉडी आहे याचे काम व्यवस्थितपणे सुरू आहे। परंतु हे काम सुरू व्यवस्थित राहण्यासाठी यांना कशाची गरज आहे? तर त्यांना एनर्जीची गरज आहे। ठीक आहे, त्यांना ऊर्जेची गरज आहे। ह्या ऊर्जेचे स्रोत कोणते आहेत? कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने हे महत्वाचे 3 ऊर्जेचे स्रोत आहेत। याच्याशिवाय कोणते कोणते आहेत? तंतुमय पदार्थ आहेत, खनिजे आहेत, जीवनसत्व आहेत, हे सुद्धा ऊर्जेचे स्रोत आहेत। पण सध्या आपल्याला महत्वाचे कोणते आहेत? कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने। कर्बोदके म्हणजेच काय? तर वेगवेगळे प्रकारचे धान्य, डाळी, म्हणजे त्यामध्ये बघा गहू, ज्वारी, तांदूळ, नाचणी, त्याचबरोबर डाळी म्हणजे कडधान्य वेगवेगळे आले। त्यानंतर स्निग्ध पदार्थांचा सोर्स कोणता आहे? तर तेल किंवा तेलजन्य ज्या बिया आहेत या स्निग्ध पदार्थाचा सोर्स झाला। तर प्रथिनांचा सोर्स कोणता असू शकतो? अंडी, दूध, मासे, मांस यासारखे सगळा हे काय झालं? हा प्रथिनांचा सोर्स झाला। तर हे जे कर्बोदके आहेत हे कर्बोदके जेव्हा आपण 1 ग्रॅम कर्बोदके कंझम करेन त्याच्यापासून आपल्याला 4 किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळते। म्हणजेच कर्बोदके हा आपला एक ऊर्जेचा महत्वाचा सोर्स आहे। आता ही जी ऊर्जा आहे ही ऊर्जा साठवली जाते कशी? तर आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी आहेत या पेशीच्या मध्ये तंतुकणिकेच्या मध्ये एटीपी च्या स्वरूपामध्ये ही ऊर्जा साठवली जाते। कशाच्या स्वरूपामध्ये? एटीपी म्हणजे काय हे आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये अगदी व्यवस्थितरित्या बघणार आहोत। सध्या तुम्ही इतकं लक्षात ठेवा की आपल्या शरीरामध्ये ही जी काही ऊर्जा आहे ही ऊर्जा निर्माण होते ही पेशीमध्ये ज्या तंतुकणिका असतात, तंतुकणिका म्हणजेच काय? इट इज अ पॉवर हाऊस ऑफ सेल। तर याच्यामध्ये एटीपीच्या स्वरूपामध्ये ही ऊर्जा साठवली जाते। ठीक आहे, आता ह्या सगळ्या आपण ज्या संस्था बघितला यामध्ये आपल्याला आता सध्या महत्वाची आहे ती आहे श्वसन संस्था। तर या श्वसन संस्थेचे 2 भाग होतात। एक आहे ती पेशी स्तरावरील श्वसन संस्था, दुसरी आहे ही शरीर स्तरावरील श्वसन संस्था। पेशी स्तरावरचे पुन्हा 2 भाग पडतात, ऑक्सिजनच्या मदतीने म्हणजे ऑक्सिजनची मदत घेऊन आणि एक आहे ती ऑक्सिजनच्या मदतीशिवाय। ठीक आहे, हे झाले पेशी स्तरावरचे 2 प्रकार। तर शरीर स्तरावरचा कसा आहे? ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण म्हणजे इनलेट आउटलेट। ठीक आहे, तर हा फ्लो चार्ट अगदी सोपा आहे, लक्षात राहण्यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला काही पिक्चर्स सुद्धा ऍड केलेले आहेत। आता यामधलं पेशी स्तरावरील श्वसन जे आहे हा महत्वाचा पॉइंट आहे, हा आपण आता बघूयात। जे अन्न पदार्थ आपण खातो त्यामध्ये प्रामुख्याने चपाती, भाजी, वेगवेगळ्या त्या डाळी असतात, शिवाय भात असतो, हे जे पदार्थ आहेत त्यातील प्रामुख्याने कर्बोदकांचा उपयोग मुख्यत्वे दररोज आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी केली जातो। दररोज आपल्याला ऊर्जा कशासाठी लागते? आपली जी काही हालचाल आहे, आपण इकडून तिकडून जे काही सगळं हालचाली करत असतो, तर ही हालचाल करण्यासाठी आपल्याला ऊर्जा रिक्वायर्ड असते। तर ही ऊर्जा कशापासून मिळते? आपल्याला कर्बोदकांच्या पासून। तर ही ऊर्जा एटीपीच्या स्वरूपात मिळवली जाते किंवा त्या ठिकाणी ती साठवली जाते।
त्यासाठी पेशीमध्ये ग्लुकोज या कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जाते. यालाच पेशी स्तरावरील श्वसन असे म्हणतात. पेशी स्तरावरील श्वसन हा प्रश्न तुम्हाला व्याख्या लिहा यासाठी परीक्षेमध्ये विचारू शकतात. पेशी स्तरावरील श्वसन व्याख्या लिहा. तर या ठिकाणी तुम्ही ही व्याख्या लिहू शकता. बघा, कर्बोदकांचे टाइप्स आहेत कुठले, ग्लुकोज आहे, सुक्रोज आहे, ठीक आहे. तर असं त्यामधला कोणता ग्लुकोज हे जो कर्बोदक आहे याचं आपल्याला काय करायचं आहे, स्टेप बाय स्टेप त्याचं ऑक्सिडीकरण करायचं आहे. ऑक्सिडीकरण करणं म्हणजेच काय, तर त्याचे जे काही रेणू एकमेकाला बांधलेले गेलेले असतात हे ब्रेक करायचे आहेत आणि त्यापासून आपल्याला ऊर्जा मुक्त करायची आहे. यालाच काय म्हणायचं, पेशी स्तरावरील श्वसन. आता मगाशी मी जे काही तुम्हाला ATP हे काय सांगितलं, जे काही म्हटलं, तर त्याचा आपण आता बघूयात काय. ATP म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट, ट्राय म्हणजे काय असतं, तीन फॉस्फेटचे रेणू. हा एक ऊर्जेने संतृप्त असा रेणू असून यात फॉस्फेटचे 3 रेणू एकमेकांना ज्या बंधांनी जोडलेले असतात त्या बंधांच्या मध्ये ऊर्जा साठवलेली असते. या रेणूचा पेशीमध्ये आवश्यकतेनुसार साठा करून ठेवलेला असतो. बघा, ATP म्हणजे काय, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणजे 3 फॉस्फेटचे रेणू असतात आणि हे जे रेणू एकमेकांना बांधले गेलेले असतात या बंधांच्या मध्ये ही ऊर्जा साठवलेली असते. हे जे पेशी स्तरावरील श्वसन आहे याचे पुन्हा 2 टाइप्स पडतात, ऑक्सी श्वसन, विना ऑक्सी श्वसन. म्हणजेच ऑक्सिजनची मदत घेऊन आणि ऑक्सिजनच्या मदतीशिवाय. हे जे ऑक्सी श्वसन आहे या ऑक्सी श्वसन मध्ये ग्लुकोजचे विघटन करण्यासाठी पुन्हा 3 भाग पडतात. त्यामधला पहिला आहे ग्लुकोज विघटन किंवा त्याला ग्लायकोलायसिस असे म्हणतात. विघटन करायचे म्हणजेच काय करायचं, तर त्याचे जे बंध आहेत हे बंध तोडायचे किंवा ते ब्रेक करायचे, ठीक आहे. ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस पेशीच्या पेशी द्रव्यामध्ये घडते. कुठे घडते, पेशीच्या पेशी द्रव्यामध्ये घडते. ग्लुकोज रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होते. जो काही ग्लुकोजचा रेणू, हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे C6H12O6, ठीक आहे. फॉर्म्युला व्यवस्थित बघून घ्या, C6H12O6 या फॉर्म्युला ग्लुकोजचा आहे. या रेणूचे आपल्याला टप्प्याटप्प्याने विघटन करायचे आहे. विघटन झाल्यानंतर, विघटन म्हणजेच काय, ब्रेक करायचे ते रेणू, ठीक आहे. तर ते ब्रेक झाल्यानंतर काय होणार आहे, त्यापासून आपल्याला पायरुविक आम्ल, ATP, H2O आणि NADH2 हे रेणू मिळणार आहेत. याचे प्रत्येकी 2 रेणू आपल्याला मिळणार आहेत. बघा, पुन्हा सांगते, ग्लुकोजचे विघटन केल्यानंतर, विघटन म्हणजेच काय, ब्रेक करायचं आहे. त्याच्यापासून आपल्याला पायरुविक आम्ल, ATP, H2O आणि NADH2 चे प्रत्येकी 2 रेणू आपल्याला मिळणार आहेत. आता NADH2 म्हणजे काय आणि FADH2 म्हणजे काय. NADH2 निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड आणि FADH2 म्हणजे काय, फ्लॅविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. तर हे प्रत्येक पेशीत तयार होणारे पेशी श्वसनामध्ये मदत करणारे काही सहविकर आहेत, ठीक आहे. यांची नावे तुम्ही लक्षात ठेवा. NADH2 म्हणजे काय, FADH2 म्हणजे काय. आता आपला पहिल्या प्रोसेसमध्ये काय झालेलं आहे, ग्लुकोजचं विघटन केलं, त्यापासून आपल्याला पायरुविक ऍसिड मिळालं. आता हे जे पायरुविक ऍसिड आहे पुढे जाऊन त्याचं रूपांतर पुन्हा ऍसेटिल कोएन्झाइम A याच्यामध्ये होतं, ठीक आहे. ऍसेटिल कोएन्झाइम मध्ये रूपांतर होत असताना पुन्हा त्याच्यामधून आपल्याला CO2 आणि NADH2 चे परत 2 रेणू आपल्याला मिळतात. पहिल्यांदा या ठिकाणी पायरुविक ऍसिड, ATP, H2O, NADH2 याचे 2 रेणू मिळाले. त्यानंतर इंटरमिजिएट प्रोसेस कोणती आहे, पायरुविक ऍसिडचे रूपांतर ऍसेटिल कोएन्झाइम मध्ये होते आणि ही प्रोसेस होत असताना त्याच्यापासून CO2 आणि NADH2 चे 2 मॉलिक्युल्स आपल्याला मिळतात. तर ही आपली प्रोसेस कोणती होती, ग्लायकोलायसिस प्रोसेस होती, ठीक आहे. लायसिस म्हणजे ब्रेक करणे आणि ग्लायको म्हणजे काय, ग्लुकोजचा रेणू आपल्याला ब्रेक करायचा आहे. त्यानंतर पुढची स्टेप आहे ती आहे ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र. याचा शोध हा सर हन्स क्रेब यांनी लावला, त्यामुळे याचं नाव क्रेब सायकल असं सुद्धा दिलेलं आहे, ठीक आहे. ट्राय कार्बोक्सिलिक याचा अर्थ आपण नंतर बघूयात काय आहे ते. तर बघा, क्रेब चक्र ही चक्रीय अभिक्रिया तंतुकणिकेमध्ये राबवली जाते. मगाची कुठे राबवली जात होती, तर ती पेशी द्रव्यामध्ये राबवली जात होती. आता पुढची जी ही प्रोसेस आहे ही तंतुकणिकेमध्ये, पेशीच्या आतमध्ये ज्या तंतुकणिका असतात यामध्ये ही प्रक्रिया राबवली जाते. आता मगाच्या प्रोसेसमध्ये जे ऍसेटिल कोएन्झाइम A तयार झाला होता तो आता तंतुकणिकेमध्ये जातो. या अभिक्रियेमध्ये ऍसेटिल कोएन्झाइम A या रेणूतील ऍसेटिल चे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते आणि त्याद्वारे आपल्याला CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATP चे रेणू मिळतात.
ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसमध्ये जे काही रिॲक्शन्स होतात त्याच्यामध्ये आतमध्ये काही चक्रीय अभिक्रिया होतात. यामध्ये ऍसेटिल जो आहे, ऍसेटिल को एन्झाईम मधला ऍसेटिल आहे, याचं पूर्णपणे ऑक्सिडीकरण केलं जातं आणि त्यापासून आपल्याला हे रेणू आपल्याला मिळतात. आता यामधून ही प्रक्रिया होत असताना ऍसेटिल पासून जो पहिला आपल्याला रेणू मिळतो तो कोणता असणार आहे? सायट्रिक ऍसिड. कोणता असतो तो? सायट्रिक ऍसिड. त्यामुळे या ही जी काही प्रोसेस आहे याला सायट्रिक ऍसिड सायकल असं सुद्धा नाव दिलेलं आहे. परीक्षेमध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. सायट्रिक ऍसिड सायकल असं सुद्धा तुम्हाला विचारलं तर तुम्ही ही जी प्रोसेस पूर्ण दिलेली आहे ही त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. सायट्रिक ऍसिड सायकल का त्याचं नाव दिलेलं आहे? कारण ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये पहिला रेणू जो तयार होतो तो कसला असतो? सायट्रिक ऍसिडचा रेणू तयार होतो. त्यामुळे त्या सायकलला सायट्रिक ऍसिड सायकल असं नाव दिलेलं आहे. आता ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल, ट्राय कार्बोक्झिलिक म्हणजे काय? तर 3 कार्बोक्झिलिक ऍसिडचे ग्रुप असतात. त्यामुळे याचं नाव काय दिलेलं आहे? ट्राय कार्बोक्झिलिक ऍसिड. ठीक आहे, काय नाव दिलेलं आहे? ट्राय कार्बोक्झिलिक म्हणजे 3 कार्बोक्झिलिकचे ऍसिडचे हे ग्रुप असतात. त्यामुळे त्याला हे असं नाव दिलेलं आहे. बघा या ठिकाणी ही मी आता डायग्राम देत आहे. डायग्राम मध्ये हे जे तुम्हाला चित्र दिसत आहे कशाचं आहे? हे तंतुकणिकेचं आहे. ठीक आहे, हे बाहेरील आवरण, हे आतील आवरण आणि आतल्या साईडला काय दाखवलेलं आहे? तंतुकणिकेतील द्रव्य. तर पायरुविक आम्ल, मेदाम्ले या ठिकाणी काय तयार होतं? ऍसेटिल को एन्झाईम तयार होतं आणि त्याच्यापासून पुढे आपल्याला CO2, H2O, NaDH2, FADH2 चे रेणू मिळतात. ही झाली आपली ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्र. ही दुसरी प्रोसेस होती. आता या ठिकाणी जे हे NaDH2 आणि FADH2 चे जे रेणू तयार झालेले आहेत हे पुढे जाऊन इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियेमध्ये भाग घेतात. पुढची प्रोसेस कोणती असणार आहे? इलेक्ट्रॉन वहन साखळी, ज्याला आपण ETC रिॲक्शन असं म्हणतो. वरील अभिक्रियेमध्ये तयार झालेले म्हणजे मागची जी अभिक्रिया होती आपली क्रेब्स सायकल त्याच्यामध्ये तयार झालेले NaDH2 आणि FADH2 चे रेणू ETC रिॲक्शन मध्ये भाग घेतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही रिॲक्शन्स होतात आणि एका NaDH2 पासून 3 ATP चे रेणू मुक्त होतात. म्हणजेच एक NaDH2 पासून 1, 2, 3 ATP चे मॉलिक्युल्स आपले मिळतात आणि एका FADH2 पासून 2 ATP चे रेणू आपल्याला मिळतात. ठीक आहे, बघा एका NaDH2 पासून 3 ATP तर एका FADH2 पासून 2 ATP आपल्याला मिळतात. त्याचबरोबर H2O आणि CO2 सुद्धा आपल्याला मिळतो. ही झाली आपली तिसरी प्रोसेस. कोणती? ETC रिॲक्शन. आता या ठिकाणी आपल्याला ATP चे पूर्णपणे म्हणजे पूर्ण आपल्याला एनर्जी यामधून मिळालेली आहे. म्हणजेच काय? ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण पूर्ण झालेलं आहे. आता या तिन्ही ज्या रिॲक्शन्स आहेत या तिन्ही रिॲक्शन मी या एका सिंगल स्लाइड थ्रू तुम्हाला सांगते. बघा या ठिकाणी ही जी स्लाइड दिलेली आहे याच्यामध्ये आपण जे काही अन्न पदार्थ खाणार आहोत त्याचबरोबर ऑक्सिजन घेणार आहोत हे सर्व या पेशी स्तरावरील श्वसनामध्ये कसं होतं हे बघूयात. आता या पेशीमध्ये हा पेशीचा केंद्रक आहे. या ठिकाणी हा दाखवलेली आहे, याला मायटोकॉन्ड्रिया किंवा आपण आपल्या भाषेमध्ये तंतुकणिका म्हणूयात. त्यानंतर ही जी आहे हे पेशी द्रव्य आहे. आता याचाच मोठा भाग इथं दाखवलेला आहे. ही आहे तंतुकणिका आपली. ठीक आहे, बघा आउटलाईन मी दाखवते तुम्हाला. ही आपली तंतुकणिका आहे आणि हे आहे पेशी द्रव्य. ठीक आहे, तर आता ग्लुकोज आपण खाणार आहे, सॉरी कर्बोदक आपण खाणार, कर्बोदकांपासून ग्लुकोज तयार होतं. या ग्लुकोजचं रूपांतर कशामध्ये होतं? पायरुविक ऍसिड मध्ये होतं. ठीक आहे, तर ह्या पायरुविक ऍसिडचं नंतर इंटरमिजिएट प्रोसेस कोणती आहे? पायरुविक ऍसिडचं रूपांतर पुन्हा ऍसेटिल को एन्झाईम मध्ये होतं आणि हे ऍसेटिल को एन्झाईम कुठे जातं? तंतुकणिकेमध्ये जातं. तर हे काय आहे? तंतुकणिका आहे. तंतुकणिकेमध्ये कोणतं प्रोसेस होते? तर क्रेब्स सायकल ही चक्रीय अभिक्रिया राबवली जाते. त्यापासून चक्रीय अभिक्रिया ही जी क्रेब्स सायकल अभिक्रिया आहे त्याच्यापासून आपल्याला आउटपुट कोणतं मिळतं? तर NaDH2, FADH2, ATP आणि CO2, H2O. ठीक आहे, हे आपल्याला काय मिळतात? त्याच्यापासून आउटपुट मिळतं. आता हे जे NaDH2, FADH2 हे दोन आपल्याला जे रेणू मिळालेले आहेत हे पुन्हा पुढे जाऊन ETC रिॲक्शन मध्ये भाग घेतात. त्याच्यापासून पुन्हा काय होतं? एका NaDH2 पासून आपल्याला 3 ATP मिळतात तर एका FADH2 पासून आपल्याला 2 ATP चे रेणू मिळतात. म्हणजेच शेवटच्या या प्रोसेस मधून आपल्याला काय काय मिळणार आहे? ATP, कार्बन डायऑक्साइड आणि पाणी या सर्वाचे रेणू आपल्याला शेवटची जी प्रक्रिया आहे ETC रिॲक्शन यापासून मिळणार आहेत. म्हणजेच आपल्याला ATP म्हणजेच काय मिळाली? ऊर्जा मिळालेली आहे. आता
एक ग्लुकोजचा जो रेणू आहे ह्या एका ग्लुकोजच्या रेणूपासून साधारणतः किती ऊर्जा निर्माण होते हे मी तुम्हाला या कॅल्क्युलेशन थ्रू सांगणार आहे. ग्लायकोलायसिस आपली पहिली प्रोसेस होती. त्यामध्ये आपल्याला 2 ATPचे 2 NADH2 चे रेणू मिळाले. ठीक आहे, तर एका NADH2 पासून आपल्याला 3 ATP मिळतात, म्हणजे एकूण 3 दोन्ही 6 ATP झाले. एकूण टोटल आपल्याला किती मिळाले? पहिल्या प्रोसेसमध्ये 8 ATP मिळाले. त्यानंतर इंटरमिजिएट प्रोसेस आपली कोणती होती? पायरुव्हिक ऍसिडचे रूपांतर ऍसेटिल को एन्झाईम मध्ये झालं. म्हणजे पायरुव्हिक ऍसिडचे सुद्धा 2 होते रेणू, म्हणजेच आपला 2 ऍसेटिल को एन्झाईम निर्माण झाले. आता NADH2 सुद्धा त्यापासून निर्माण होते 2. आता बघा, NADH2 2 होते, एका NADH2 पासून 3 रेणू मिळतात, म्हणजेच किती झाले? 6 ATP. तर टोटल या ठिकाणी किती निर्माण झाले? 6. त्यानंतर पुढची प्रोसेस आपली कोणती होती? क्रेब सायकल मध्ये ऍसेटिल को एन्झाईम मधला ऍसेटिलचं पूर्णपणे ऑक्सिडेशन केलं जातं. त्याच्यापासून आपल्याला 3 NADH2, 1 FADH2 आणि 1 ATPचा रेणू मिळतो. ठीक आहे, क्रेब सायकल मध्ये आपल्याला 3 NADH2, 1 FADH2 आणि 1 ATPचा रेणू मिळतो. आता 2 होते ऍसेटिल कोएन्झाईम, त्यामुळे त्याला आपल्याला 2 गुणिले प्रत्येकाला 2 गुणिले केलेलं आहे. तर आता 3 होते, त्यामुळे एका NADH2 पासून किती मिळतात? आपल्याला 3 मिळतात. त्यामुळे 3 गुणिले 3 9 झाले, 9 गुणिले 2 18. ठीक आहे, 18 ATP मिळाले. त्यामुळे इथं सुद्धा तसंच एका FADH2 पासून आपल्याला 2 मिळतात ATPचे रेणू, त्यामुळे इथे 2 दुनी 4 झाले. त्यानंतर 1 ATP होता, 2 ATP झाले. टोटल किती आपल्याला ATPs मिळाले? 24 ATP मिळाले. म्हणजेच एकूण आता बघा 8 + 6 + 24 यांची जर बेरीज केली तर आपल्याला एका ग्लुकोजच्या रेणूपासून 38 मॉलिक्युल्स इतकी ऊर्जा निर्माण झालेली दिसते. म्हणजेच 38 रेणू आपल्याला या ठिकाणी मिळतात. ठीक आहे, हे झालं आपलं कॅल्क्युलेशन की एका ग्लुकोजच्या रेणूपासून आपल्याला किती ऊर्जा निर्माण होते. आता पुढचं आहे ATP, याला ऊर्जेचे चलन असं का म्हणतात? ठीक आहे, तर रासायनिकदृष्ट्या ATP हा ॲडिनोसिन रायबोन्यूक्लियोसाइड पासून तयार झालेला ट्रायफॉस्फेटचा रेणू असून यात ॲडेनिन हा नत्रयुक्त रेणू, रायबोज ही पेंटोज शर्करा व 3 फॉस्फेटचे रेणू असतात. बघा, याचं आता नाव व्यवस्थित बघा, शिका. ॲडेनोसिन रायबोन्यूक्लियोसाइड पासून हा तयार झालेला ट्रायफॉस्फेटचा रेणू आहे. ट्रायफॉस्फेट म्हणजे 3 फॉस्फेटचे रेणू आहेत. यात ॲडेनिन हा नत्रयुक्त रेणू आहे. ठीक आहे, हा जो दाखवलेला आहे हा ॲडेनिन नत्रयुक्त रेणू आहे. त्यानंतर रायबोज या ठिकाणी 5 कोण असलेली आहे. या ठिकाणी त्याला काय सांगितलेलं आहे? रायबोज ही एक पेंटोज शर्करा आहे व 3 फॉस्फेटचे रेणू. बघा, 3 फॉस्फेटचे 1 2 3 हे 3 फॉस्फेटचे रेणू असतात. ऊर्जेच्या आवश्यकतेनुसार ATP मधील फॉस्फेट रेणूचे बंध तोडून ऊर्जा मिळवली जाते, म्हणूनच त्याला ऊर्जेचे चलन असे म्हणतात. हे जे एकमेकाला बॉन्डिंग केलेलं आहे फॉस्फेटचे बंध, हे ब्रेक केले की त्यापासून आपल्याला ऊर्जा मुक्त झालेली दिसत आहे. बघा, ऊर्जेचे चलन ही जी डायग्राम दाखवलेली आहे ही अगदी सोपी डायग्राम आहे, पुस्तकातलीच आहे तुमच्या, याच्या थ्रू तुम्हाला समजून जाईल. हा ॲडेनिनचा रेणू आहे, त्यानंतर हा रायबोज पेंटोज शर्करा दाखवलेली आहे आणि पुढे याला फॉस्फेटचे 3 रेणू जोडलेले आहेत. जेव्हा आपल्याला ऊर्जेची गरज असेल तेव्हा तो ब्रेक करतो आणि त्यापासून आपल्याला ऊर्जा मुक्त झालेली मिळते. पुढे जाऊयात. पुढचा असणार आहे आपला, आता जसं आपल्याला कर्बोदकांच्या पासून ऊर्जा कशी मिळते हे बघितलं, तर त्याचबरोबर इतर सुद्धा अन्न घटक आहेत, स्निग्ध पदार्थ आहेत, प्रथिन आहेत, तर यांच्यापासून सुद्धा कशी मिळते हे बघूयात. त्याच्यापूर्वी उपासमार असू देत किंवा उपोषण असू देत, यांसारख्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये शरीरामध्ये जर कर्बोदकांचा साठा कमी असेल, म्हणजे एखाद्या फक्त कर्बोदकांच्या पासूनच आपल्याला ऊर्जा मिळते का? तर नाही, तर स्निग्ध पदार्थ आहेत, प्रथिने आहेत, यांच्यापासून सुद्धा आपल्याला ऊर्जा मिळते. तर त्यासाठी कसा आपल्याला ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया आहे हे बघूयात. तर ही ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातील त्यावेळेला स्निग्ध पदार्थ आणि प्रथिन यांचा वापर केला जातो. कर्बोदकांच्या बाबतीत कसं होत होतं? कर्बोदकांच्या मध्ये जे ग्लुकोज आहेत, या ग्लुकोजचे टप्प्याटप्प्याने विघटन होत होतं. त्यामध्ये पुन्हा पायरुव्हिक ऍसिड तयार होतं. या पायरुव्हिक ऍसिड पासून ऍसेटिल को एन्झाईम तयार होत होतं. क्रेब सायकल मध्ये ते जात होतं. क्रेब सायकल मध्ये पुन्हा NADH2 FADH2 चे रेणू तयार होते. ते पुन्हा ETC रिएक्शन मध्ये जात होते. त्याच्यापासून एका NADH2 पासून आपल्याला 3 ATP चे रेणू मिळत होते, तर एका FADH2 पासून आपल्याला 2 ATP चे रेणू मिळत होते आणि CO2 H2O याचे सुद्धा रेणू मिळत होते. तर ही झाली आपली कर्बोदकांच्या पासून ऊर्जा मिळवण्याची प्रोसेस.
त्यानंतर स्निग्ध पदार्थांच्या बाबतीत कसं आहे, स्निग्ध पदार्थांचं पचन झाल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, मेदाम्लांच्या मध्ये होतं आणि या मेदाम्लांचं रूपांतर पुन्हा ऍसिटिल को एन्झाईम मध्ये होतं. आता हा ऍसिटिल को एन्झाईम पुन्हा क्रेब सायकल प्रोसेस होते, पुन्हा एटीसी रिॲक्शन होते आणि त्याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. प्रथिनांचं देखील तसंच आहे. प्रथिनांचे जेव्हा आपल्याला डायजेस्ट होतील त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, तर अॅमिनो ऍसिड मध्ये होतं. या अॅमिनो ऍसिडचं पुन्हा रूपांतर ऍसिटिल को एन्झाईम मध्ये होतं आणि पुन्हा क्रेब सायकल, पुन्हा एटीसी रिॲक्शन आणि त्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. म्हणजेच आपले जे काही ऊर्जेचे स्रोत होते, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, प्रथिने, या सगळ्यांच्या पासून ऊर्जा कशा प्रकारे मिळते याचा हा एक थोडक्यात फ्लोचार्ट आहे. त्यानंतर पुढचं मगाशी आपण काय बघत होतो, ऑक्सिजनच्या मदतीने ऊर्जा मिळवण्याची प्रोसेस होते. आता आपण ऑक्सिजनच्या मदतीशिवाय कशी ऊर्जा निर्माण होते हे बघूयात. विना ऑक्सिशोषण. काही सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाहीत. ठीक आहे, असे काही छोटे छोटे सूक्ष्मजीव आहेत किंवा काही सजीव आहेत की त्यांच्यापर्यंत ऑक्सिजन पोहोचू शकत नाही. उदाहरणार्थ अनेक जीवाणू, अशा सजीवांना ऊर्जा मिळवण्यासाठी विना ऑक्सिशोषणाचा अवलंब करावा लागतो. तर त्यांना ऊर्जा मिळवण्यासाठी किंवा जगण्यासाठी या विना ऑक्सिजनचा अवलंब करावा लागतो. त्यामध्ये दोन प्रकार आहेत पुन्हा, ग्लुकोजचे विघटन आणि किण्वन. ठीक आहे, आता बघूयात त्याचं कसं कसं आहे. ग्लुकोज विघटन. ग्लुकोजचं विघटन झाल्यानंतर पहिली स्टेप कुठली आहे, ही फर्स्ट स्टेप. ओके, फर्स्ट स्टेप मध्ये त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, पायरुविक आम्लमध्ये होतं आणि हे जे पायरुविक आम्ल आहे या पायरुविक आम्लचं पुन्हा कार्बनी आम्ल किंवा अल्कोहोल याच्यामध्ये रूपांतर होतं. ही झाली सेकंड स्टेप आणि त्याच्यापासूनच पुढे आपल्याला किण्वन किंवा त्याला आपण फर्मेंटेशन असं म्हणतो. या पूर्ण प्रोसेसलाच आपण किण्वन, फर्मेंटेशन असं म्हणतो. त्याचं आपण काय उदाहरण देणार आहोत, तर बीजांकुरणाच्या वेळी जमीन पाण्याखाली बुडली तर बीजे ही विना ऑक्सिशोषणाचा उपयोग करतात. ठीक आहे, जेव्हा समजा एखाद्या वेळेस पूर आला तर त्या पूर आणि त्याच वेळेला जर आपण पेरणी केली असेल तर जमीन ही पूर्ण पाण्याखाली जाते. जी पेरणी केलेली जी छोटी छोटी बीजे आहेत ही बीजे त्यावेळेला कशाचा उपयोग करतात, तर या विना ऑक्सिशोषणाचा उपयोग करतात. त्याचबरोबर आपण व्यायाम करताना आपले जे काही स्नायू आहेत हे स्नायू सुद्धा या विना ऑक्सिशोषणाचाच वापर करतात. यामुळे आपल्याला शरीरातली ऊर्जा कमी झाल्यासारखं वाटतं. त्या ठिकाणी लॅक्टिक ऍसिड तयार होतं आणि आपल्याला थकल्यासारखं वाटतं. काय होतं, व्यायाम करताना आपले जे मसल्स आहेत हे विना ऑक्सिशोषणाचा अवलंब करतात. त्यामुळे शरीरातली ऊर्जा कमी होते, लॅक्टिक ऍसिड तयार होतं आणि थकल्यासारखं आपल्याला वाटतं. तर विविध सजीव, काही सूक्ष्मजीव सजीव असे आहेत त्यांच्या पेशीमध्ये विना ऑक्सिशोषण कशा प्रकारे घडतं हे बघूया. बघा, कर्बोदकांच्या नंतर ग्लुकोज विघटन आपल्याला पायरुविक आम्लानंतर काही विविध असे पदार्थ घेऊन किण्वन केलं जातं. त्याचं उदाहरण काही विनेगर आणि जीवनसत्व दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा या ठिकाणी ग्लुकोजचं विघटन पुन्हा पायरुविक आम्लापासून किण्वन पासून अल्कोहोल आणि किण्व तयार केलेलं आहे. इकडे सुद्धा सेम झालेलं आहे. पायरुविक आम्लाचं रूपांतर कशामध्ये झालं, किण्वनमध्ये झालं. किण्वनचं पुन्हा लॅक्टिक आम्लमध्ये झालेलं आहे आणि त्याचा पुढे स्नायू, तांबड्या रक्तपेशी याच्यामध्ये आपल्याला ते ऍसिड साठलेलं दिसतं. हे झालं आपल्याला विना ऑक्सिशोषण कसं होतं हे सांगितलेलं आहे. तर आपण या ठिकाणी ऑक्सिशोषण आणि विना ऑक्सिशोषण पेशी स्तरावरचं कसं होतं हे बघितलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, याचा पुढचा जो पार्ट आहे ते काही अन्न घटक आणि त्यापासून मिळणारी ऊर्जा आणि पेशी विभाजन एक महत्वाची जीवन प्रक्रिया, हे 2 पॉइंट्स मी पुढच्या पार्टमध्ये घेत आहे. मी आतापर्यंत हे जे काही पॉइंट तुम्हाला शिकवले यामधले जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. थँक्यू. त्यातले हे 2 पॉइंट्स आहेत, काही अन्न घटक व मिळणारी ऊर्जा आणि त्याच्यानंतरचा पॉइंट असणार आहे तो आहे पेशी विभाजन एक जीवन प्रक्रिया. सो लेट्स स्टार्ट. पहिला पॉइंट आपला कोणता आहे, विविध अन्न घटकांपासून मिळणारी ऊर्जा. अन्न घटक म्हणजे काय, आपण जे रोजचं जेवण जेवतो त्यामध्ये चपाती, भाजी, भाकरी, वेगवेगळ्या भाज्या असे जे पदार्थ आहेत हे म्हणजेच काय, अन्न घटक. जे अन्न पदार्थ आपण खातो त्याच्यापासून मिळणारी ऊर्जा, ह्याचे आपण थोडेफार एक्सप्लेन बघूया. हा पॉइंट अगदी सोपा आहे विद्यार्थ्यांनो. त्यामधला पॉइंट पहिला, प्रथिने म्हणजे काय, अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूलाच प्रथिने असे म्हणतात. बघा, अमिनो ऍसिडची एक साखळीच आपण म्हणूयात, त्यालाच काय म्हणायचं, तर प्रथिने असे म्हणायचं. तर याच्यामध्ये फर्स्ट क्लास प्रोटीन्स असं सुद्धा एक पॉइंट आहे. तर हा फर्स्ट क्लास प्रोटीन म्हणजे काय, तर जे प्रोटीन्स आपल्याला प्राणिज पदार्थांच्या पासून मिळतात.
प्राण्यांच्या पासून मिळतात. म्हणजेच कोणते कोणते, तर दूध आहे, अंडी, मासे, मांस यांसारखे जे आपल्याला प्राण्यांच्या पासून मिळणारे पदार्थ आहेत त्यालाच फर्स्ट क्लास प्रोटीन्स असं म्हणतात. देन आता जर सपोज आपण 1 ग्रॅम प्रोटीन जर कंझ्युम केले तर त्याच्यापासून आपल्याला किती ऊर्जा मिळणार आहे, 4 किलो कॅलरी इतकी ऊर्जा आपल्याला 1 ग्रॅम प्रोटीन्स खाल्ल्यानंतर मिळणार आहे. तर हे झालं प्रथिनांच्या बाबतीत. तर आता हे प्रथिन जे आहेत हे आपण खाल्ले किंवा त्याचे जे पदार्थ आहेत हे आपण खाल्ले तर ते डायजेस्ट झाल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, तर ॲमिनो आम्लामध्ये रूपांतर होतं. प्रथिनांच्या पचनानंतर तयार झालेली ॲमिनो आम्ले. आता ती कोणती कोणती आहेत हे बघूयात. त्याच आता हे जे ॲमिनो आम्ले तयार होतात, हे ॲमिनो आम्ले तयार झाल्यानंतर आपले जे काही बॉडी आहे या बॉडीमध्ये जे अवयवांपर्यंत ब्लड थ्रू सर्वत्र पोहोचवली जातात. त्यामध्ये त्वचेमध्ये मेलनिन रंगद्रव्य आणि केराटिन या प्रकारचे ॲमिनो ॲसिड्स तयार होतात. त्यानंतर हाडांच्या मध्ये ऑसिन्स नावाचं ॲसिड तयार होतं. पेशींच्या मध्ये प्रदर्भ पटलातील प्रथिने आणि विविध विकरे याच्यामध्ये ॲमिनो आम्ल तयार होतं. त्यानंतर स्वादुपिंडामध्ये इन्शुलिन आणि ट्रिप्सिन या प्रकारचे ॲसिड्स तयार होतात. पीयूषिका ग्रंथीमध्ये विविध संप्रेरक म्हणजे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे हार्मोन्स असतात. हे हार्मोन्समध्ये सुद्धा ॲमिनो आम्लांचे म्हणजे तयार होतात. स्नायूमध्ये ॲक्टिन आणि मायोसिन हे लवचिक प्रथिने आहेत. त्याचबरोबर रक्तामध्ये हिमोग्लोबिन आणि प्रतिपिंडे म्हणजेच काय, अँटीबॉडीज. जे एखादा रोग किंवा आजार झाला तर त्याच्याशी फाईट करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये जे अँटीबॉडीज रिक्वायर्ड असतात ते ह्या प्रथिनांच्या पचनानंतर ॲमिनो आम्लामध्ये आपल्याला मिळतात. ठीक आहे, हा झाला आपला फर्स्ट पॉईंट, प्रथिने. त्यानंतर आता सेकंड पॉईंट आपला आहे तो आहे स्निग्ध पदार्थ, याला आपण लिपिड्स असं सुद्धा म्हणतो. मेदाम्ले आणि अल्कोहोल यांच्या विशिष्ट रासायनिक बंधांनी जोडून तयार झालेल्या पदार्थांना स्निग्ध पदार्थ असे म्हणतात. तुम्हाला स्निग्ध पदार्थाचे सोर्सेस कोणते कोणते माहीत असतील. तेल आहे, तेलजन्य बिया म्हणजेच बदाम बिया आहे, सूर्यफुलाचे आहेत, भुईमुगाच्या शेंगा आहेत, तीळ आहे, हे सर्व जे पदार्थ आहेत त्याला काय म्हणायचं, स्निग्ध पदार्थ असे म्हणतात. ठीक आहे, तर आता हे मेदाम्ल आणि अल्कोहोल यांच्यामध्ये केमिकल बॉन्डिंग होतं आणि त्याच्यापासून एक पदार्थ निर्माण होतं, त्याला स्निग्ध पदार्थ असे म्हणतात. तर आता प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, ऑल्डोस्टेरॉन यासारखी संप्रेरके निर्माण करण्यासाठी या मेदाम्लाचा उपयोग होतो. त्याचबरोबर चेतापेशींच्या अक्षतंतूभोवती असलेले आवरण तयार करण्यासाठी सुद्धा या मेदाम्लाचा वापर केला जातो. आता हे जे मेदाम्ले आहेत हे मेदाम्ले सपोज आपण 1 ग्रॅम मेदाम्ले कंझ्युम केले तर त्यापासून आपल्याला 9 किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळते. 1 ग्रॅम जर तुम्ही खाल्ला तर त्यापासून किती ऊर्जा मिळणार आहे, 9 किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळणार आहे. आता समज तुमच्या शरीराला जेवढी रिक्वायरमेंट आहे या रिक्वायरमेंटपेक्षा जर तुम्ही एक्स्ट्रा खाल्लं किंवा एक्स्ट्रा तुम्हाला मेद जर तुमच्या शरीरामध्ये गेलं तर जे एक्स्ट्रा झालेलं मेद आहे ते कशामध्ये स्टोअर केलं जातं, संयोजी ऊतीमध्ये मेदाच्या स्वरूपामध्ये ते साठवलं जातं. तर हा झाला आपला स्निग्ध पदार्थांचा पॉईंट. नेक्स्ट आहे तो आहे जीवनसत्वे. जीवनसत्व म्हणजेच वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा गट की ज्यातील प्रत्येक पदार्थाची शरीराला विविध कार्ये सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यकता असते. आता त्याचे पुन्हा 6 प्रकार आहेत, A, B, C, D, E आणि K. यामधला जीवनसत्वे A, जीवनसत्वे D, E आणि K हे कसे आहेत, मेदविद्राव्य आहेत, म्हणजेच मेदामध्ये विरघळणारे आहेत. तर B आणि C हे आहेत, हे कसे आहेत, जलविद्राव्य म्हणजेच पाण्यामध्ये विरघळणारे आहेत. ठीक आहे, बघा विद्यार्थी, तर A जीवनसत्वाचा सोर्स कोणता किंवा ते जर कमी पडले तर त्याच्यापासून कोणता आजार होऊ शकतो, B चा कोणता सोर्स आहे त्याच्यापासून कमी पडले तर काय होऊ शकतं. हा जो चार्ट आहे हा आपण इयत्ता 9वी मध्ये अगदी डिटेलमध्ये बघितलेला आहे. सध्या तुम्ही इतकं लक्षात ठेवा की कोणते कोणते अन्न घटक आहेत, म्हणजे त्यांचे कशाचे रासायनिक बॉन्डिंग असतं किंवा ते त्यांचा पदार्थ काय आहे. आता यामध्ये जीवनसत्व आपला मागच्या पार्टमध्ये जे आपण बघितलं NADH2, FADH2 क्रेब सायकल ETC रिएक्शनमध्ये जे तयार होत होते त्यामध्ये काय होतं, रायबोफ्लेविन आणि निकोटिनामाइड हे शब्द तुमच्या कानावर पडले मागच्या पार्टमध्ये. तर हे जे रायबोफ्लेविन आणि निकोटिनामाइड होते हे B2 आणि B5 या जीवनसत्वापासून आपल्याला मिळण्यासाठी ते मदत करत होते. ठीक आहे, तर हे झालं जीवनसत्वाच्या बाबतीत. आता आपल्या शरीरामध्ये जवळजवळ 70% पाणी आहे. तर हे पाण्याचा महत्त्व आपल्या शरीरामध्ये भरपूर आहे. समजा एखाद्या वेळेस आपल्या शरीरामध्ये पाणी कमी पडलं तर आपल्या शरीराचे कामकाज जे आहे हे सुरळीत चालू शकत नाही.
ठीक आहे. त्याचबरोबर पुढचा पॉईंट असणार आहे तो आहे तंतुमय पदार्थ. हे जे तंतुमय पदार्थ आहेत हे तंतुमय म्हणजे त्याला आपण फायबर्स म्हणतो. वेगवेगळ्या भाज्या किंवा पालेभाज्या, फळं हे सर्व खाल्ल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं तर फायबर्स मिळतात. ठीक आहे. तर हे फायबर्स कशासाठी यूज केले जातात? आपण जे पदार्थ खातो हे खाल्ल्यानंतर ते डायजेस्ट होत असतात, तर हे डायजेस्ट करण्यासाठी त्याची या फायबर्सची मदत घेतली जाते. तर हा आपला पॉईंट कोणता होता? विविध अन्न घटकांपासून मिळणारी ऊर्जा. तर अगदी सोपा पॉईंट होता हा. याच्या पुढचा जो पॉईंट आहे पेशी विभाजन एक आवश्यक जीवन प्रक्रिया, हा जो पॉईंट आहे विद्यार्थ्यांनो, हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा आणि तुमच्या नेक्स्ट म्हणजे फ्युचरमध्ये सुद्धा तुम्हाला काही अडचण आली किंवा यावरती क्वेश्चन्स आले तरी हा जो पॉईंट आहे हा तुम्हाला या ठिकाणी समजला पाहिजे. तर पेशी विभाजन एक आवश्यक जीवन प्रक्रिया. पेशी विभाजनाची गरज काय आहे? तर तुमच्या शरीराची वाढ होण्यासाठी, विकास होण्यासाठी किंवा समजा सपोज एखादी जखम झाली तर ही जखम भरून काढण्यासाठी सुद्धा या पेशी विभाजनाचा उपयोग होतो. ही जी पेशी विभाजन आहे, आता समजा पेशीचं विभाजन होणार आहे तर त्यावेळेला ही तुमची पेशी असेल, हा पेशीचा केंद्रक असेल, याच्यामध्ये अशा प्रकारचे गुणसूत्र असतात. तर ते काय करतात? पेशी विभाजनाच्या वेळेला आपली जी संख्या असते ही डबल करतात. समजा सुरुवातीला 2 यण असेल तर डबल केल्यानंतर 4 यण अशी होणार आहे. आता हे जे आपण पेशी विभाजन बघत आहोत विद्यार्थ्यांनो, मी आता ह्या 2 पॉईंट सांगते. सूत्री विभाजन, गुणसूत्री विभाजन. तुम्ही एक वही पेन घेऊन बसा आणि मी ज्या ज्या प्रोसेस सांगत आहे या सर्व प्रोसेस तुम्ही नोट डाऊन करत चला. सूत्री विभाजन, ठीक आहे. सूत्री विभाजन हे कशामध्ये? कायिक पेशी आणि मूल पेशींच्या मध्ये घडते. ठीक आहे. आणि अर्धगुणसूत्री विभाजन हे जनन पेशींच्या मध्ये घडते. म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह जे काही ऑर्गन्स आहेत, पुरुषांच्या मध्ये टेस्टीज असतात, स्त्रियांच्या मध्ये ओव्हेरीज असतात. तर याच्यामध्ये जे आपले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात, या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्समध्ये जे सेल्स यूज केले असतात त्याला आपण जनन पेशी असं म्हणतो. याच्यासाठी हे अर्धगुणसूत्री विभाजन यूज केलं जातं. कायिक पेशी किंवा मूल पेशी कशामध्ये असतात? तर आपल्या बॉडीमध्ये ज्या ऑर्गन्स आहेत वेगवेगळे, हार्ट आहे, लंग्स आहे, ब्रेन आहे, यासाठी ज्या पेशी वापरल्या गेल्या आहेत या पेशी म्हणजेच कायिक पेशी आणि मूल पेशी असं आहे. तर पहिला आपण बघूयात तो आहे सूत्री विभाजन. ठीक आहे. सूत्री विभाजनाचे पुन्हा 2 भाग पडतात. प्रकल विभाजन, परिकल विभाजन. प्रकल विभाजन म्हणजे काय? तर केंद्रकाचे आपल्याला विभाजन करायचे आहे. आणि परिकल विभाजन म्हणजे काय? जो जीवद्रव्य आहे किंवा सायटोप्लाझ्मा आपण म्हणतो, या सायटोप्लाझ्मा आपल्याला डिवाइड करायचा आहे. या प्रकल विभाजनाचे पुन्हा 4 टाइप्स पडतात. पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था. तर या 4ही प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. काही टेन्शन घेऊ नका, अतिशय सोपा आहे. त्यामध्ये त्याच्या पूर्वी एक आपण शॉर्ट असा प्रिव्ह्यू बघूया सेलचा. या ठिकाणी हे मी तुम्हाला पेशी दाखवलेली आहे बघा. आपला यामधला हा तारा केंद्र या सर्व पुन्हा येणारा शब्द आहे. त्यानंतर केंद्रक आणि केंद्रकी. ठीक आहे. तर तुम्ही हे जे आहे स्लाइड्सची व्यवस्थित बघून घ्या. आता पहिला आपल्याला असणार आहे ते आहे पूर्वावस्था. प्रकल विभाजनामधली पूर्वावस्था. सुरुवातीला अत्यंत नाजूक धाग्यासारखा असलेला प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन होते. नाजूक धाग्यासारखा म्हणजे हा जर आपला पेशी असेल तर या पेशीमध्ये हा पेशीचा केंद्रक आहे, त्याच्यामध्ये आपले गुणसूत्र असतात. तर हे गुणसूत्र अगदी कसेही असे विस्कटलेले असतात. म्हणजे एखादा दोऱ्याचं रीळ कसं आपलं विस्कटलेलं असतं तर त्याच्याप्रमाणे ते हे सर्व धागे विस्कटलेले दिसतात. मग हे अशा धागे सुरुवातीला काय होतं? या प्रत्येक गुणसूत्रांचे वलीभवन सुरू होतं. वलीभवन म्हणजे काय? ते गुंडळायला, कंडेन्स व्हायला सुरू होतात. आता समजा आपला हा दोरा आहे आणि दोऱ्याचं असं कसेही विस्कटलेले आहेत, शेवटी त्याचं कंडेन्शन किंवा वलीभवन केल्यानंतर आपल्याला एक छानसं असं रीळ मिळतं. ठीक आहे. म्हणजेच काय? याला गुणसूत्रांचे वलीभवन. हे आता या ठिकाणी काय होणार आहे? आपलं गुणसूत्रांचं वलीभवन, ते कंडेन्स होणार आहे. ते आखूड व जाड होऊन त्यांच्या अर्ध गुणसूत्र जोडीसहित दृश्य व्हायला सुरू होतात. म्हणजेच काय? पेशी विभाजनाच्या वेळेला मी मगाशी काय सांगितलं? पेशी विभाजनाच्या वेळेला आपली संख्या डबल करतात. म्हणजे सपोज आता त्यांचं वलीभवन पूर्ण झालेलं आहे तर त्या वेळेला आपल्याला त्यांचं स्ट्रक्चर जे दिसणार आहे हे असं दिसणार आहे. आणि ते अर्ध गुणसूत्र जोडी सहित म्हणजे ते जोडी त्यांची कशी असणार आहे? ही अशी जोडी आपल्याला दिसणार आहे. म्हणजे हा जो आहे हा आपला मुख्य असणार आहे, याला आपण पॅरेंट क्रोमोझोम्स असं म्हणूया. आणि हा जो असणार आहे याला आपण सिस्टर क्रोमोझोम्स असं म्हणूयात. म्हणजे याने हा काय केला? डुप्लिकेट तयार केला. त्यानंतर तारा केंद्र द्विगुणित होतो व प्रत्येक तारा केंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जातो.
तारा केंद्र मगाशी मी दाखवला तुम्हाला अशा प्रकारचा, त्याला इंग्लिशमध्ये सेंट्रोइड्स असं म्हणतात. हा जो तारा केंद्र आहे हा सुद्धा आपला एक डुप्लिकेट तयार करतो आणि ते अपोजिट पोल्सला जाऊन पोचतात. केंद्रक आवरण आणि केंद्रिका नाहीसे व्हायला सुरुवात होते. म्हणजेच हे आपलं केंद्रक आवरण आहे, आतमध्ये केंद्रिका आहे, तर हे सर्व काय होतं, हळूहळू आपल्याला डिसअपियर व्हायला सुरू होतं. हे झालं. ह्या ज्या प्रोसेस आहेत त्या कशामध्ये घडतात, पूर्वावस्थामध्ये घडतात. पुढची प्रोसेस आहे ती आपली आहे मध्यावस्था. मध्यावस्थामध्ये काय होतं, मागच्या फेजमध्ये काय होतं, तर आपलं जे केंद्रक आवरण होते ते हळूहळू नाहीसे होत होतं, पण आता या फेजमध्ये हे जे केंद्रक आवरण आहे हे पूर्णपणे कम्प्लिटली व्हॅनिश होतं. सर्व गुणसूत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्ध गुणसूत्र जोडीसहित स्पष्टपणे दिसतात. मागच्या प्रोसेसमध्ये काय होत होतं, गुणसूत्रांचं वलयीभवन जे होत होतं म्हणजे ते कंडेन्स होतं ते ह्या फेजमध्ये ते पूर्णपणे होतं आणि त्यांचे जे सिस्टर क्रोमाइड्स मगाशी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलं बघा, हा त्यांचा पॅरेट क्रोमाइड्स म्हणला आणि हा पण सिस्टर म्हणजे डुप्लिकेट, तर हे त्यांच्या अशा सिस्टर क्रोमाइड्स सकट ते आपल्याला स्पष्टपणे दिसू लागतात. सर्व गुणसूत्र पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात. आता ही आपली पेशी आहे, या ठिकाणी हे आपली गुणसूत्र दिसत आहेत, तर हे कसे आलेले आहेत बघा, विषुववृत्तीय प्रतलाला समांतर अवस्थेमध्ये आलेले आहेत. त्यानंतर दोन्ही ताराकेंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्र बिंदू या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रतिमांचे धागे तयार होतात. त्यालाच काय म्हणलेले आहे आपण, तूर्कतंतू. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी हा आहे ताराकेंद्र, याचा हा डुप्लिकेट झालेला आहे. तर हे जे तुम्हाला धागे दिसत आहेत हे धागेच म्हणजे काय आहेत, हे तूर्कतंतू आहेत. हे कसे झालेले आहेत, ताराकेंद्र आणि गुणसूत्राचा गुणसूत्र बिंदू म्हणजे याचा हा मधला जो आहे याला गुणसूत्र बिंदू म्हणलेला आहे. तर याच्यामधून हे असे लवचिक धागे तयार होतात, त्याला तूर्कतंतू म्हणतात. तर ही प्रोसेस कुठे घडते, या मध्यावस्थामध्ये घडते. ठीक आहे. त्यानंतर आता पुढे आहे पश्चावस्था. पश्चावस्थामध्ये काय घडते, आता हे आपले तूर्कतंतू तर तयार झालेले आहेत. या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्र बिंदूचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राची अर्ध गुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते. हा आपला ताराकेंद्र आहे. हे जे दिसतात तुम्हाला हे काय आहे, तूर्कतंतू आहे. तर ह्या तूर्कतंतूंच्या मदतीने आपला मगाशी कसा होता, अशा प्रकारे आपला गुणसूत्र आपल्याला दिसत होता. ठीक आहे. तर हा जो गुणसूत्र बिंदू होता, ह्या गुणसूत्र बिंदूचे विभाजन होतं. हे काय करतात, एकमेकाला विरुद्ध दिशेला खेचले जातात. त्यामुळे हा पार्ट इकडे जातो, हा पार्ट इकडे जातो. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला बघा इकडे सिंगल दिसत आहेत क्रोमाइड्स असे. हे आता हे जे क्रोमाइड्स तुम्हाला सिंगल दिसत आहेत त्याचा जवळपास आकार कसा आहे, केळीच्या एका संचाच्या किंवा बंचच्या नुसार आहे. आता हे जे वेगवेगळे गुणसूत्र निर्माण झालेले आहे त्याला काय म्हणलेलं आहे, जन्य गुणसूत्र किंवा त्याला डॉटर सेल्स असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. बघा पश्चावस्थेमध्ये काय होतं, हे जे तूर्कतंतू तयार झाले मागच्या अवस्थेमध्ये, या तूर्कतंतूंच्या सहाय्याने गुणसूत्र बिंदूचे विभाजन केले. त्यांनी ते जे दोन क्रोमाइड्स होते, पॅरेंट क्रोमाइड्स, सिस्टर क्रोमाइड्स, या दोन गुणसूत्रांना काय केलं, वेगळं अपोजिट डायरेक्शनला खेचलं गेलं. त्यामुळे त्याच्यापासून वेगवेगळे गुणसूत्र निर्माण झाले, त्याला जन्य गुणसूत्र असं म्हटलेलं आहे. पुढचा आहे ती आहे अंत्यावस्था. अंत्यावस्थामध्ये काय होतं, या पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे उलगडतात, त्यामुळे ती पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात. म्हणजे पहिल्या फेजमध्ये काय होतं, अगदी नाजूक पातळ धाग्यासारखे होते, ते काय करत होते, एकमेकांना गुंडाळून एका विशिष्ट शेपमध्ये होत होते. आता या ठिकाणी पुन्हा काय होतं, जे कंडेन्स झालेले होते म्हणजे एकमेकाला वलीभवन झाले होते ते पुन्हा डिकंडेन्स होतात, म्हणजे पुन्हा ते पातळ धाग्यासारखे निर्माण व्हायला सुरू होतात. दोन्ही टोकांना पोचलेल्या गुणसूत्रांच्या संचाच्या भोवती केंद्रक आवरण तयार व्हायला सुरू होतं. अशा तऱ्हेने पेशीमध्ये दोन जन्य केंद्रके तयार होतात. जन्य केंद्रकेमध्ये सुद्धा केंद्रिका दिसू लागते आणि तूर्कतंतू पूर्णपणे नाहीसे होतात. बघा या ठिकाणी हे वेगळे क्रोमोझोम्स आहेत, या ठिकाणी हे वेगळे झालेले आहेत. तर याच्या हळूहळू कडेने आपल्याला केंद्रक आवरण तयार होताना दिसत आहे. इथे सुद्धा केंद्रक आवरण तयार होताना दिसत आहे. त्यानंतर हे जे तूर्कतंतू होते हे हळूहळू आपल्याला नाहीशी होताना दिसत आहेत. आतमध्ये आपल्याला केंद्रिका सुद्धा तयार होताना दिसत आहेत. म्हणजे काय झालं, हे जे दोन जन्य पेशी होत्या, ह्या जन्य पेशी आता वेगवेगळ्या झालेल्या आहेत. म्हणजेच हळूहळू आपली पेशी विभाजनाची प्रोसेस संपत आलेली आहे. तर आता या ठिकाणी आपला हा ज्या 4 स्टेप्स होत्या, या 4 स्टेप्स या छोट्या एका स्लाइड्समध्ये मी तुम्हाला पुन्हा समजावून सांगते. इंटरफेजमध्ये काय होतं, जे आपले ताराकेंद्र होते ते हा एक डुप्लिकेट त्याने तयार केला. त्याच्यानंतर हे आपले जे गुणसूत्र होते हे अशा प्रकारे कसे धाग्याप्रमाणे विस्कटलेले होते, हे एका विशिष्ट शेपमध्ये अशा प्रकारच्या शेपमध्ये आले. हे या शेपमध्ये आले. हा जो याच्यामधला हा जो आहे हा आपला
पॅरेंट आहे आणि हा सिस्टर क्रोमॅट्स आहे, हा पॅरेंट क्रोमॅट. ठीक आहे, त्याने म्हणजेच काय केलं, आपलं डुप्लिकेट तयार केलं. जे हे तारा केंद्र होते हे आता अपोजिट डायरेक्शनला येतात. त्यानंतर काय होतं, प्रोमेटाफेज मध्ये काय होतं, तारा केंद्र आणि गुणसूत्राचा हा जो गुणसूत्र बिंदू आहे याच्यामधून काय होतात, तुर्कतंतू तयार व्हायला सुरू होतात हळूहळू. त्याचबरोबर जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे हा डिसअपियर व्हायला सुरू होतो, त्याला आपण केंद्रक आवरण असं म्हणूयात. हा डिसअपियर व्हायला सुरू होतो. मेटाफेज मध्ये जो केंद्रक आवरण आहे हा पूर्णपणे नाहीसा झालेला दिसत आहे. त्यानंतर जी गुणसूत्र आहेत ही गुणसूत्र आपल्याला कशा प्रकारे दिसत आहेत बघा, विषुववृत्तीय प्रतलाला ते पॅरलल असे अरेंज झालेले आहेत. त्यांच्यामधून हे तुर्कतंतू गेलेले सुद्धा दिसत आहेत. ही झाली मेटाफेज म्हणजेच मध्यावस्था. ॲनाफेज म्हणजे पश्चावस्थामध्ये आपल्याला काय दिसत आहे, तर हे जे तारा केंद्र आहे, या तारा केंद्रांच्या मधून हे तुर्कतंतू निघतात. यांच्या मदतीने यांचा जो गुणसूत्र बिंदू होता हा गुणसूत्र बिंदू वेगळा केला आणि त्यांचे पॅरेंट क्रोमॅट्स आणि सिस्टर क्रोमॅट्स हे एकमेकापासून विलग केले आणि ते अपोजिट डायरेक्शनला खेचले गेले. त्याच्यामुळे दोन वेगवेगळे गट निर्माण झाले. हे आता विरुद्ध ध्रुवांना गेलेले दिसत आहे. हे कुठे आली, आपल्या लास्टची अवस्था आलेली आहे म्हणजे अंत्यावस्था. अंत्यावस्थामध्ये हळूहळू पुन्हा काय होतं, हे डिकंडेन्स व्हायला सुरू होतात. त्यांच्या भोवतीने केंद्रक आवरण दिसायला सुरू होतं. केंद्रक आवरण दिसायला सुरू होतं आणि केंद्रक सुद्धा दिसू लागतो. तर ही झाली आपली सूत्री विभाजनाची प्रोसेस. ठीक आहे, त्यानंतर पुढचा आपला भाग आहे तो आहे परिकल विभाजन. परिकल विभाजन मध्ये काय होतं, पेशी द्रव्याचे विभाजन होऊन दोन नवीन पेशी तयार होतात. त्यांना जन्य पेशी किंवा डॉटर सेल असे म्हणतात. समजा ही आपली आता अंत्यावस्था आहे. ठीक आहे, ही झाली आपली अंत्यावस्था. तर यामध्ये काय होतं, हे जे आपलं पेशी द्रव्य आहे याच्यामध्ये असे हळूहळू एक खाच पडत जाते आणि ती एक असं वेळ येते की ती नाहीशी होते, खाच पूर्णपणे नाहीशी होते आणि दोन वेगवेगळे असे गट तयार होतात. त्यालाच आपण काय म्हणतो, जन्य पेशी असं म्हणतो. हे झालं प्राण्यांच्या बाबतीत. परंतु वनस्पतींच्या बाबतीत कसं होतं बघा, आता मी या ठिकाणी डायग्राम काढून सांगते तुम्हाला. वनस्पतींच्या बाबतीत सपोज जर असं असेल तर याच्यामध्ये अशी खाच पडत गेली प्राण्यांच्या बाबतीत, पण वनस्पतींच्या बाबतीत खाच पडत जात नाही. तर या ठिकाणी एक असा पेशी पटल तयार होतं आणि या दोन पेशी वेगवेगळ्या तयार होतात म्हणजे त्या पेशींचं काय होतं, विभाजन होतं. ठीक आहे, हे झालं वनस्पतीमध्ये त्यांच्यामध्ये विभाजनाच्या वेळेला एक पेशी पटल निर्माण होतं आणि मग विभाजन होतं. प्राण्यांच्या मध्ये काय होतं, हळूहळू एक खाच पडत जाते आणि मग या दोन पेशी वेगवेगळ्या होतात. ठीक आहे, परिकल विभाजन झालेलं आहे. आता पुढचा पॉइंट आपला आहे अर्धगुणसूत्री विभाजन. अर्धगुणसूत्री विभाजन हा पॉइंट सुद्धा अगदी महत्वाचा आहे. त्यामध्ये दोन भाग आहेत, भाग 1 भाग 2. थोडासा किचकट जरी असला तरी तुम्हाला मी इझी करून सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. त्यामधला पहिला आहे अर्धगुणसूत्री विभाजन भाग 1. भाग 1 मध्ये सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण किंवा जनुकीय पुनर्संयोग होतं आणि नंतर ती सजातीय गुणसूत्रे दोन संख्यांमध्ये विभागली जाऊन दोन एकगुणी पेशी तयार होतात. आता या सगळ्याचा अर्थ काय आहे हे आपण या स्लाइड्स थ्रू बघूयात. जो काही आहे आपला अर्धगुणसूत्री भाग 1. आता भाग 1 आहे त्यामुळे याच्यात सुद्धा पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था या सर्व अवस्था आहेत. भाग 1 असल्यामुळे पूर्वावस्था 1, मध्यावस्था 1, पश्चावस्था 1 आणि अंत्यावस्था 1. ठीक आहे, आता पूर्वावस्थामध्ये पुन्हा 5 प्रोसेस आहेत. त्यामध्ये कोणत्या कोणत्या, लेप्टोटीन, झायगोटीन, पॅकेटिंग, डिप्लोटीन आणि डायकिनेसिस. तर या 5 प्रोसेस कशा कशा आहेत बघूयात. ठीक आहे, लेप्टोटीन मध्ये काय होतं, सुरुवातीला असे हे सगळे गुणसूत्र विस्कटलेले धाग्याप्रमाणे आहेत. जायगोटीन मध्ये काय होतं, ते आपले डुप्लिकेट्स तयार करतात किंवा त्यांचं कंडेन्सेशन होतं, मलीभवन होतं. आता पॅकेटिंग हा जो आहे हा या ठिकाणी त्या जे गुणसूत्र आहेत या गुणसूत्रांच्या मध्ये जनुकीय विचरण किंवा जनुकीय पुनर्संयोग होतं. या ठिकाणी कुठल्या प्रोसेसमध्ये, तर पॅकेटिंग या प्रोसेसमध्ये. म्हणजे त्याला आपण जेनेटिक रिकॉम्बिनेशन इतका सोपा शब्द वापरूया. जनुकीय विचरण हा जर शब्द तुम्हाला अवघड वाटत असेल तर या ठिकाणी आपण जेनेटिक रिकॉम्बिनेशन हा सोपा शब्द वापरूयात. तर आता ते कसं होतं बघूया. ठीक आहे, तर हे अशा प्रकारची तुमची गुणसूत्र असणार आहेत. आता या ठिकाणी बघा, ह्याचा हा थोडासा भाग इथं ओव्हरलॅप होतो, याचा हा थोडासा भाग इथं ओव्हरलॅप होताना दिसत आहे. म्हणजे याचा थोडा भाग इकडे गेला, याचा थोडा भाग इकडे गेला. म्हणजे या ठिकाणी काय झालं तर जनुकीय विचरण झालं, त्या दोघांचं इंटरलॅप झालेलं आहे एकमेकांवरती.
त्यामुळे याचा थोडा भाग जेनेटिक कॅरेक्टर इकडे आले, याचे थोडे कॅरेक्टर तिकडे गेले, म्हणजे काय झालं, इंटरसेक्शन झालं. तर ही प्रोसेस कुठे घडते, या पॅकेटिंगमध्ये घडते. डिप्लॉयडिन म्हणजे काय होतं, हळूहळू हा जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन होता, हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर व्हायला सुरू होतो. डायकेनेसिस मध्ये काय होतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे पूर्णपणे गेलेला आहे किंवा केंद्रकावरण नाहीच झालेलं आहे आणि स्पिंडल फायबर तयार होताना दिसत आहेत. तर ह्या 5 फेज झालेल्या कुठल्या पूर्वावस्थामधल्या या 5 प्रोसेस आहेत. याच्या थ्रू पुन्हा एकदा आपण बघूयात. बघा या ठिकाणी निळे लाल असे आपल्याला क्रोमोझोम्सचे या गुणसूत्रांचे धागे दिसतात. तर या ठिकाणी ते पुन्हा एका व्यवस्थित असे कंडेन्स झालेले आहेत, त्यांचे सिस्टर क्रोमाइड्स त्यांनी तयार केलेले आहेत. आता बघा सिस्टर क्रोमाइड्स आणि नॉन सिस्टर क्रोमाइड्स म्हणजेच काय, हा त्यांचा ओरिजिनल आहे, याला आपण पॅरेंट क्रोमाइड्स असं म्हणतो. हा जो आहे हा सिस्टर क्रोमाइड्स आहे, ठीक आहे. ह्याचा हा पॅरेंट क्रोमाइड आहे, हा ह्या सिस्टर क्रोमाइड्स आहे. आता हा आणि हा या दोघांना आपण काय म्हणूयात, नॉन सिस्टर क्रोमाइड्स असं म्हणायचं. हा जो सिस्टर क्रोमाइड आहे हा सिस्टर क्रोमाइड्स आहे, या दोघांना नॉन सिस्टर क्रोमाइड्स असं म्हणतात. तर हे या ठिकाणी बघा प्रोसेस 2 मध्ये काय झालेलं आहे, निळा लाल अशा प्रकारचं त्यांचं एक अरेंजमेंट झालेलं आहे. आणि तिसरा पॉईंट म्हणजे पॅकेटिंग मध्ये काय होताना दिसतं, थोडासा भाग हा इंटरचेंज झालेला आहे किंवा ओव्हरलॅप झालेला आहे, रिकॉम्बिनेशन झालेलं आहे. म्हणजेच काय, तर जनुकीय विचरण त्यांच्यामध्ये झालेलं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी हळूहळू तुर्कतंतू निर्माण होत आहेत आणि हा जो केंद्रकावरण आहे हा या ठिकाणी पूर्णपणे नाहीसा झालेला दिसत आहे. त्यानंतर मध्यावस्था अगदी सोपी आहे, मागची जी मध्यावस्था होती तसेच. मध्यावस्थेमध्ये काय होतं, जे गुणसूत्र आहेत हे विषुववृत्ताला पॅरलेल असे अरेंज होतात. पश्चावस्थेमध्ये काय होतं, तर ते तारा केंद्र आणि तुर्कतंतूंच्या मदतीने एकमेकापासून वेगळे होतात. वेगळे होताना आपल्याला कसं दिसत आहे बघा, या ठिकाणी आता हा जो सपोज गुणसूत्र असेल तर ह्याचा निळा रंग आहे, लाल रंग आहे, याचा लाल रंग आहे, निळा रंग आहे. तर याच्यातला थोडासा जो हा पॉइंट होता, हा थोडासा जो हा कलर आहे किंवा याचं आपण कॉम्बिनेशन इकडे गेलेलं आहे आणि निळ्याचं कॉम्बिनेशन इकडे गेलेलं आहे, म्हणजे या दोघांच्या मध्ये काय झालं, इंटरचेंजिंग झालेलं आहे. इथे सुद्धा तसंच झालेलं आहे. लाल रंग दिसतो, थोडासा निळा रंग दिसतो, निळा रंग आहे, थोडासा लाल रंग आहे. म्हणजेच या लालचा थोडासा भाग इथं ओव्हरलॅप झालेला आहे, तर या निळ्याचा थोडासा भाग इथं ओव्हरलॅप झालेला आहे. म्हणजेच काय झालं, रिकॉम्बिनेशन, जनुकीय विचरण हे याच ठिकाणी होतं. पॅकेटिंग या प्रोसेसमध्ये हे जनुकीय विचरण होतं आणि पुढे आपल्याला ही अशी पश्चावस्था दिसते. आता पुढे अंत्यावस्थामध्ये काय होतं, हे 2 भाग तर आता सेपरेट झालेले आहेत. अंत्यावस्थामध्ये काय व्हायला सुरू होतं, केंद्रक आवरण दिसायला सुरू होतं. तुर्कतंतू आहेत ते नाहीसे व्हायला दिसायला सुरू होतात आणि आपल्याला केंद्रिका सुद्धा या ठिकाणी दिसायला सुरू होते. म्हणजेच आपल्याला एकापासून किती इनपुट आउटपुट मिळाले, 2 मिळाली. ठीक आहे, हे झालं आपलं सूत्री विभाजन भाग 1. आता सूत्री विभाजन भाग 2 जो काय आहे तो बघूयात. गुणसूत्री विभाजन 2 हा जो आहे हा सूत्री विभाजनासारखाच असतो. यामध्ये भाग 1 मध्ये तयार झालेले 2 एकगुणी पेशीतील पुन्हा संयोजित, इथं पुन्हा असं आहे पुन्हा संयोजित अर्धगुणसूत्र जोड्या वेगळ्या होऊन त्या पेशी विभाजित होतात. यापासून 4 एकगुणी पेशी तयार होतात. म्हणजे 2 याच्यापासून किती तयार होतात, 1 2 3 आणि 4 असे तयार होतात. 4 एकगुणी पेशी तयार होतात. ठीक आहे, आता या ठिकाणी भाग 1 मध्ये तयार झालेला म्हणजे भाग 1 मध्ये हे 2 तयार झाले होते. याचं हे जर सपोज इनपुट असेल, आउटपुट आपल्याला हे मिळालेले आहे. आता हे आउटपुट आपल्याला इकडे इनपुट म्हणून घ्यायचं आहे. हे त्याचं इनपुट, 2 इनपुट आपल्याला आले आहेत. या पेशी विभाजनाच्या पद्धतीमध्ये एका द्विगुणित पेशीपासून 4 एकगुणी पेशी तयार होतात. ठीक आहे, ही जी गुणसूत्री विभाग भाग 2 आहे, या पद्धतीमध्ये एक द्विगुणित पेशी असते. याच्यापासून आपल्याला 1 2 3 4 अशा 4 एकगुणित पेशी तयार करता येतात. या एकपेशी विभाजनाच्या वेळी समजातीय गुणसूत्रांच्या मध्ये पारगती होऊन जनुकांचे पुनःसंयोग होते. म्हणजेच काय, जनुकांचे विचरण किंवा रिकॉम्बिनेशन होते. यामुळे तयार होणाऱ्या 4ही नवजात पेशी म्हणजे नवीन त्या 4 पेशी तयार होणार आहेत. ह्या जनुकीय दृष्ट्या जनक पेशीपेक्षा म्हणजे पॅरेंट, सुरुवातीला जे आपलं पॅरेंट सेल्स होतं किंवा पॅरेंट क्रोमाइड्स आपण म्हणूयात, जनक पेशीपेक्षा आणि एकमेकांपेक्षा वेगळे असतात. म्हणजे या एकमेकापासून सुद्धा अगदी वेगळ्याच असतात. युग्मक आणि बीजाणू तयार करण्याची प्रक्रिया अर्धगुणसूत्री विभाजनाने होते. आता या चित्राद्वारे बघा, हे आपल्याला इनपुट भाग 1 कडून मिळालेले आहे. त्यानंतर मध्यावस्थेमध्ये काय, हे आपल्याला विषुववृत्ताला पॅरलेल असे अरेंज झालेले दिसतात. जो काय हा तारा केंद्र आहे, तारा केंद्रामध्ये आपल्याला तुर्कतंतू आहेत. तुर्कतंतूच्या मदतीने पुढे पश्चावस्थेमध्ये काय होतं, त्यांचा गुणसूत्र बिंदू पासून ते एकमेकाला वेगवेगळ्या अपोजिट डायरेक्शनला खेचले गेलेले दिसत आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा वेगवेगळे खेचलेले दिसत आहेत. रिकॉम्बिनेशन झालेलंच आहे, कलर वेगवेगळे दिसतात.
त्यानंतर याचा हा असणार आहे, याचा हा असणार आहे, तर याचा हा आणि याचा हा, त्यामुळे आपल्याला 2-2 दिसत आहेत बघा. पुढे जाऊन आता याच्यापासून हे 2 तयार झाले, याच्यापासून हे 2 तयार झाले, म्हणजे आपल्याला आउटपुटला किती आलेले आहेत, 1 2 3 4 4 जन्यपेशी निर्माण झालेल्या आहेत. ठीक आहे, तर ही झाली आपली अर्धगुणसूत्री विभाग 2. आता हे जे भाग 1 आणि भाग 2 आहे हे मी या एका सिंगल स्लाइड थ्रू सांगते तुम्हाला. अर्धगुणसूत्री विभाग 1 मध्ये काय होतं बघा, पहिल्यांदा असे धागे होते, ह्या धाग्यांचे एक सिंगल अशा शेपमध्ये आले व्यवस्थित. ते ह्या शेपमध्ये आल्यानंतर मेटाफेजमध्ये मध्यावस्थेमध्ये काय झालं तर ते विषुववृत्ताला पॅरलेल असे अरेंज झाले. पश्चावस्थामध्ये काय झाले, ते एकमेकापासून वेगळे केले गेले. आणि अंत्यावस्थामध्ये काय झालं, अगदी ते सेपरेट झाले आणि त्याच्या भोवतीने केंद्रकावरण केंद्रिका दिसू लागले. आता हे 2 आपल्याला इनपुट आले, हे 2 इनपुट इकडे गेला, इकडे गेला. आता आपला भाग दुसरा सुरू होतो. दुसऱ्या भागमध्ये सुद्धा पुन्हा याच फेज आहेत. पहिली जी सुरुवातीची आपली फेज आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसत असते, केंद्रकावरण हळूहळू नाहीसा होत जातो. त्यानंतर मध्यावस्था जी आहे, मध्यावस्थेमध्ये बघा या प्रकारे ते अरेंज झालेले आहेत. त्यानंतर तुर्कतंतू आपल्याला निर्माण झालेले दिसतात. तर ही जी आपली आहे ही फेज आहे पश्चावस्थामध्ये काय होतात तर ते गुणसूत्र बिंदूपासून एकमेकाला वेगवेगळीकडे खेचले जातात. त्यामुळे त्याचे 2 भाग तयार होतात. हा एक भाग तयार झाला, हा एक भाग झाला. अंत्यावस्थामध्ये काय केलं, केंद्रिका आणि केंद्रकावरण दिसू लागलं त्याच्यामध्ये. आणि पुढे पुन्हा परिकल विभाजनामध्ये काय झालं, त्याच्यामधला जो जीवद्रव्य होता याचे सुद्धा विभाजन केलं. हा एक या 2 पेशी मिळाल्या, याचा हा इनपुट इकडे गेला, ही सुद्धा सेम प्रोसेस त्या ठिकाणी घडली. हा एक म्हणजे एकूण आपल्याला किती मिळाल्या, एका ह्याच्यापासून आपल्याला 1 2 3 4 जन्यपेशी मिळाल्या. तर ही झाली आपली अर्धगुणसूत्री विभाग प्रोसेस. आता पुढचा अगदी महत्त्वाचा पॉइंट आहे तो आहे गुणसूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन या दोघांच्या मधला फरक काय. परीक्षेमध्ये हा तुम्हाला विचारलेला आहे. मध्ये गुणसूत्री विभाजन, अर्धगुणसूत्री विभाजन. एका जनक पेशीपासून 2 जन्यपेशी निर्माण होतात. एका जनक पेशीपासून 4 जन्यपेशी निर्माण होतात. ठीक आहे, हा झाला पहिला पॉईंट. दुसरा काय आहे, सूत्री पेशी विभाजन सजातीय गुणसूत्रांच्या मध्ये जनुकीय विचरण होत नाही. म्हणजे गुणसूत्री विभाजन पहिलं जे होतं त्याच्यामध्ये जनुकीय विचरण रिकॉम्बिनेशन होत नाही. तर दुसरा जो पार्ट आपण बघितला अर्धगुणसूत्री विभाजन, याच्यामध्ये जनुकीय विचरण होतं. कारण ही जे गुणसूत्र आहेत अर्धगुणसूत्री विभाजन हे कशासाठी यूज केलं जातं तर रिप्रोडक्टिव्ह सेल्समध्ये ते यूज केलं जातं. त्यानंतर या प्रकारचे पेशी विभाजन वाढ आणि विकास यासाठी आवश्यक आहे. म्हणजे शरीराची वाढ होण्यासाठी, विकास होण्यासाठी या प्रकारचं पेशी विभाजन हे आवश्यक असतं. तर या प्रकारचे हे जे पेशी विभाजन आहे गुणसूत्री विभाजन हे युग्मक आणि बीजाणू तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. सूत्री विभाजन कायिक पेशी आहे, ते कायिक पेशी आणि मूलपेशी या दोघांच्या मध्ये होतं. तर अर्धगुणसूत्री विभाजन हे जनन पेशीमध्ये म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह सेल्समध्ये ते यूज केलं जातं. सूत्री पेशी विभाजनाची पूर्वावस्था जास्त काळाची नसते. म्हणजे जी पूर्वावस्था होती ती अगदी तिचा पिरियड कसा होता, शॉर्ट होता. परंतु अर्धगुणसूत्री पेशी विभाजनाची पूर्वावस्था हा जास्त काळाची असते. कारण त्या ठिकाणी किती प्रोसेस होतात, 5 प्रोसेस होतात. लेप्टोटीन, झायगोटीन, पॅकेटिंग, डिप्लोटीन आणि डायकिनेसिस या 5 प्रोसेस होतात. त्यामुळे त्याची जी प्रोसेस आहे अर्धगुणसूत्री विभाजनाची पूर्वावस्था ही जास्त काळाची आहे. तर हा झाला आपला पार्ट 2. सपोज यातला कुठल्याही कन्सेप्ट बद्दल तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज करून तुमची शंका निरसन करू शकता. थँक्यू.